8:35 झाले. नाश्ता 8:30 वाजतापासून असते. नाश्त्यासाठी थांबावं लागते. मग एकदा नाश्ता केला की भर राहते. इकडे नाश्ता. अरे पहिली गेल्या दाबून भूक लागली होती वाटते. हो काकू झाल्या मस्त. काय चाला रे भाऊ. नवीन दिवस, नवीन प्रवास, नवीन ठिकाण. आज आहे दिनांक 7/5 म्हणजे 7 मे 2024. मी आहे एका सुंदर असं राज्य गोवा, त्याच्या कोलवा बीच साईडला आहे. आणि आता आपण चाललो गोव्यात. म्हणजे भरपूर चर्च आहे, तसंच एक मंदिरही आहे, सुंदर मंदिर आहे. आमच्या हॉटेल पासून जवळजवळ 17 किलोमीटर वर आहे ते. तिकडे आता चाललो. त्या मंदिराविषयी फारशी माहिती तुम्हाला देत नाही, तिथे गेल्यावर डिटेल माहिती सांगतो. ओके, तोपर्यंत तुम्ही गोव्याचा व्ह्यू रस्त्याचा तो एन्जॉय करा. चलो. आपण हे हटून अंदर जावं लागते. बिर्ला टेम्पल. आपण चाललो बिर्ला टेम्पल. बिर्ला इन्स्टिट्यूटच्या मागेच आहे ते. पार्किंग थांबवा लागतं भाऊ. जाऊन पाहू. 4 व्हीलरच दिसू राहिले 4-5. बिर्ला टेम्पल इकडे आहे. पार्किंग नाही जमले वाटते. तर आपल्याला माहित नाही. हे इकडे टेम्पल आहे. पहिले स्कूटर पार्क करतो मी. इकडे झाडाखाली आपली स्कूटर लावली बा. आणि हे इकडे आहे ते असं मंदिर आहे इकडे. आता आपल्याला इकडून चालत जावं लागेल. चला. मंदिर 10 वाजता उघडते. आता बरोबर 10 वाजले. हो, टायमिंगच्या बाबतीत आपण 17 किलोमीटर आहे ते. म्हणजे आमच्या हॉटेल पासून समजा, म्हणजे मडगाव पासून पकडा तुम्ही, कोलवा साईड पासून 17 किलोमीटर. हे साऊथ गोव्यातच आहे. साऊथ गोवा, नॉर्थ गोवा असे ते 2 भाग आहेत गोव्याचे मेजर. हे असं मंदिर आहे. इथं छोटे छोटे स्पीकर या कॅमेराच्या बाजूला कुठतरी स्पीकर लावलेला आहे. मस्त गाणे चालू आहेत. रेड कार्पेट टाकेला आहे. चला आपणही जरा रेड कार्पेट वर चालण्याचा फील घेऊ. बिर्ला टेम्पल राधाकृष्ण टेम्पल आहे. कुमार मंगलम बिर्ला ते ओनर आहेत समजा या प्रॉपर्टीचे, या मंदिराचे, किंवा त्यानं हे मंदिर सुरू करेल आहे. मस्त भक्तिगीत चालू आहे बॅकग्राऊंडले. त्या बिर्ला ग्रुपचे म्हणजे इन्स्टिट्यूट तर आहेच, पण इतके स्पिरिच्युअल फॅमिली आहे ते. म्हणजे त्याचे भारतात म्हणजे 30 पेक्षा जास्त मंदिरं आहेत त्यानं तयार करेल. आणि हे जून 2023 ला चालू करेल आहे मंदिर. हे बा, हा लुक आहे मंदिराचा. क्या बात.
जर कॅमेरा नेणं अलाउड आहे की मला माहित नाही, पण हे आहे लुक असा. इथे जास्त बोलता नाही येणार, तुम्ही नजारे आतले पाहून घ्या. आणि हा इकडे परिक्रमेचाही रस्ता आहे. असा झेंडा दिसते. या मंदिराच्या एक्झॅक्ट मागे समजा ते इन्स्टिट्यूट आहे. मगाशी मी दाखवलं तुम्हाला. हे जे दिसून राहिलं ना, हे तेच इन्स्टिट्यूट आहे. हे मला वाटते त्यांचे क्वार्टर्स असतील स्टाफचे. बिर्ला इंस्टीट्यूट, पिलानी. क्या बात है. सूरज शिडी काल दिल्यावर वा वरच्या मधल्यावर जायला. पण हे काय स्वच्छता आहे, मस्त प्रसन्न वातावरण. इकडे कारंजी बिरंजी. हे बॅक साइड आहे ऍक्च्युली मंदिराची. असं बॅक साइडने असं दिसते मंदिर. कारंजे गडी पाणी भरू राहिला याच्यात. हे काहीतरी मेंटेनन्स करू राहिले गार्डनचं, लॉनचं. क्या बात है. भाऊ प्रॉब्लेम असा झाला की हे पार्किंगचं वगैरे शूट करून आलो. ते एक खडूस बाई होती गेटवर, चेकिंग बिकिंग करणारी, बॅगा चेक करणारी. हे ते तर मग ते म्हणे की माझ्याजवळ जो ऍक्शन कॅमेरा आहे त्याच्यावर व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही. मग व्हिडिओ शूटिंग तर करू शकतो ना, हा मोबाईलनं करा म्हणे तुम्ही, कॅमेरानं अलाउड नाही म्हणे. तिथं कॅमेरा ठेवून घेतला चांगल्या पद्धतीनं. आता काय करू म्हटलं, फसलं. आता माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल, त्याची क्वालिटी आणि साऊंडचा प्रॉब्लेम येते. मग मी एकाला रिक्वेस्ट केली, त्याला समजून सांगितलं की माझं चॅनल मला हे आहे ते शूटिंग करण्याकडे. तुझ्याजवळ आयफोन, त्याच्या आयफोनहून आता मी शूटिंग घेतलं. हाई शॉट त्याच्या आयफोनचा आहे. मग काही हरकत नाही ना म्हणे. त्याची फोटो बिनं काढून दिले, माझे व्हिडिओही त्यांना काढून दिला. मी व्हिडिओ काढला, त्याचं फुटेज आता मला कॉपी करणं आहे माझ्या मोबाईलमध्ये. म्हणजे आयफोनचं फुटेज माझ्या मोबाईलमध्ये कॉपी करणं आहे, त्याच्यातून लॅपटॉपमध्ये टाकणार आहे, मग ते युट्यूबवर मी अपलोड करेन. असा घोर आहे. त्याला समजून सांगितलं, बिचाऱ्यांना मदत केली. IT वालाच आहे. म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंड सोबत यायला तो, त्याच्यात तो नाही म्हणे व्हिडिओ शूटिंग कर, हे त्याचा फोटो घ्यायला किंवा आपल्या एपिसोड मध्ये झाले, कोण काही हरकत नाही, हेल्पफुल आहे. सो थँक्स भावा असं म्हणेन, है ना.